स्वयंपाक रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गृहिणीला माहीत असल्याच पाहिजेत अशा 20 महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा टाकावा, वास जाईल। टिप क्रमांक 2, पोहे मोकळे आणि मऊ व्हावे यासाठी पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवा, त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जाईल व पोह्यांचा लगदा होत नाही। टिप क्रमांक 3, पावसाळ्यात दमट हवामान असल्याने मीठ आणि साखरेला ओलसरपणा येतो, यामुळे साखरेच्या व मिठाच्या बरणीच्या झाकणाला आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावावा, म्हणजे मिठाला आणि साखरेला पाणी सुटणार नाही। टिप क्रमांक 4, मोदक जास्त उकडल्यास चिवट होतात। मोदक उकडल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा, हाताला पीठ चिकटले नाही तर मोदक उकडलेत असे समजावे। टिप क्रमांक 5, कोणत्याही गोड वड्या करताना मिश्रणाचा गोळा होत आल्यावर थोडी पिठी साखर घातली म्हणजे पटकन सुकून मिश्रणाचा गोळा होईल व सहज लाटता येईल आणि वड्या कापता येतील। टिप क्रमांक 6, चिकनला लावायचे दही पाणी काढून चक्क्याप्रमाणे घट्ट करून लावावे, म्हणजे चिकनला जास्त पाणी सुटत नाही व चवही चांगली येते। टिप क्रमांक 7, ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही। अशा वेळी पीठ भिजवताना त्यामध्ये थोडा शिजवलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही। टिप क्रमांक 8, रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही। टिप क्रमांक 9, फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, त्यामुळे ऍसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते। टिप क्रमांक 10, जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात 2 ते 3 बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी घ्या, खोकल्यापासून आराम मिळतो। टिप क्रमांक 11, रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते। सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारापासून आराम मिळतो। टिप क्रमांक 12, चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहापत्ती एकदा पाण्याने धुवा आणि पुन्हा एकदा छान उकळून घ्या। थंड झाल्यावर या पाण्याने केस धुवा, केस चमकदार बनतात। टिप क्रमांक 13, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये, यामुळे राग वाढतो, तसेच तुमच्या मेंदूची शक्ती कमी होते आणि डोकेदुखी व ऍसिडिटीचा त्रास वाढतो। टिप क्रमांक 14, घरामध्ये रंगकाम केल्यानंतर घरात रंगाचा खूपच वास येतो, अशा वेळी रूम मध्ये एका बशीत मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो। टिप क्रमांक 15, कपाटातील कपड्यांना कुबट वास येऊ नये आणि कपडे सुगंधित राहावीत म्हणून कपाटात एक परफ्यूमची बॉटल ठेवून द्यावी। टिप क्रमांक 16, जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खावी, यामुळे केस गळती थांबेल। टिप क्रमांक 17, छातीत कफ जमा झाला असेल तर थोडे आले तुपात भाजून खाल्ल्याने कफ नाहीसा होतो। टिप क्रमांक 18, शिजवलेला भात फ्रीज मध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये, यामुळे पोटदुखी व जुलाब होऊ शकतात। टिप क्रमांक 19, ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज सकाळी 7 ते 8 काजू खावे, यामुळे वजन वाढण्यास मदत होईल। टिप क्रमांक 20, वातावरण बदलामुळे खोकला झाला असेल तर पाव चमचा हळद, 1 चमचा तूप किंवा मधासोबत दिवसातून 2दा चाटल्याने खोकला बंद होईल। त्याचबरोबर काळी मिरी पावडर मधाबरोबर टाकून त्याचे चाटण चाटल्यास खोकला कमी होण्यास मदत होते। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।